आज आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मनात मुख्यमंत्री शिवसेनेचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेलजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ मंत्रीगण माननीय छगन भुजबळजी, हसन मुश्रीफजी, दिलीप वळसे पाटीलजी, दत्ता मामा भरणेजी, मकरंदबा पाटीलजी, संजयजी बनसोडे, जगदाळे, या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत ज्यांची मी नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत ज्यांची नाव घेऊ शकलो नाही. खरं तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. आदरणीय क्षमा मागतो. मी नागपूरहून येत आहे तर थोडा उशीर झाला आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या आधी मी बोलू शकलो नाही, त्यांची क्षमा मागतो. खरं तर या महायुतीच्या नेत्या म्हणून आज त्यांचा आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. खरं तर आज आणि आपल्या सर्वांच्या मित्रत्वाची भावना ज्यांच्याबद्दल होती असे राज्याचे पूर्व उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांच्या परिवाराचे घटक असलेले अजितदादा आज आपल्यात नाही आहे. मी त्यांच्या मूर्तीला वंदन करतो. खरं तर या ठिकाणी आजचा क्षण फार भावनिक आहे. आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना आहे आणि स्वर्गीय अजितदादाची आठवण आजही आपल्या कुणाच्या मनातून जात नाही. पावला पावली अजितदादाची आठवण महाराष्ट्राच्या गडचिरोलीत गेलं तर गडचिरोलीत येतं, अमरावतीत येतं अमरावतीमध्ये येतं. या महाराष्ट्राचा असा कुठला कानाकोपरा नाही आहे ज्या ठिकाणी अजितदादा आपल्या सर्वांच्या या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर ज्या बारामतीशी प्रत्येक परिवाराची, प्रत्येक युवकांशी या ठिकाणी बसलेल्या या बारामतीकरांच्या प्रत्येक जीवनाच्या निगडीमध्ये खरं तर अजितदादाचं नातं या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि खरं तर ही सर्व पोकळी कधीच या महाराष्ट्राच्या इतिहासात निघून या ठिकाणी भरल्या जाणार नाही असं नेतृत्व आपल्यातून आज त्या ठिकाणी निघून गेलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींनी आयुष्यभर बारामतीच्या जनतेकरता, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि विकासाकरता झोकून दिलं अशा अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा फॉर्म भरतोय. खरं तर हे महाराष्ट्राला अत्यंत एक जड मनाने स्वीकारावं लागतं. या ठिकाणी अजितदादांनी आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. व्यासपीठावरच्या अनेक नेत्यांनी मांडलंच आहे की या बारामतीकरांकरता, पश्चिम महाराष्ट्राकरता, उत्तर महाराष्ट्राकरता आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेवटच्या व्यक्तीला पाण्याचा थेंबन जे महत्व मिळतोय याचं खरं कर्तृत्व कोणाचं आहे ते अजितदादाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याच्या थेंबाना मनाने आपण सर्व बसलेलो आहोत. आज आमच्या सुनेत्रा वहिनींनी ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. घरामध्ये एवढी मोठी घटना झाल्यावर, महाराष्ट्राचा एवढं मोठं दुःख असल्यावर त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या महाराष्ट्राकरता, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता अजितदादाचे संकल्प आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आमच्या ताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. मी महाराष्ट्राच्या जनतेमार्फत
आदरणीय सुनेत्राताई आपले आभार मानतो की आपण महाराष्ट्राच्या विकास, माझा फार परिचय तुमचा नव्हता पण अजितदादांच्या आयुष्यामध्ये मी मागच्या 32 वर्षापासून आहे. माझे संबंध हे पारिवारिक आहे. त्यामुळं खरं तर आता मी विधिमंडळामध्ये सुनेत्राताईंनी प्रवेश घेतल्यानंतर खरं तर तेव्हापासून मी बघतोय की माननीय सुनेत्राताईंनी आल्याबरोबर मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ यावर खऱ्या अर्थाने एक अजितदादाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. असं नेतृत्व या ठिकाणी आमच्या सुनेत्राताईची आहे. खरं तर मी सुनेत्राताईजी बद्दल एवढंच बोलू शकतो, मंजिले दिनों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखो से देवेंद्रजींनी मला काल सूचना दिली की काही करून आज त्या ठिकाणी या फॉर्म भरण्याच्या विचाराला मी आलंच पाहिजे. मी तसं यात माझं प्रयोजन होतं पण मी माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने या फॉर्म भरण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय हा बारामतीचा असेल, हा निर्णय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की सुनेत्रा वहिनींना बारामतीकरता धुरा देणारच आहे. महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वीकारलीच आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही न वाटलं की राजकारणामध्ये वहिनी नवीन आहे पण त्यांना मी सांगू इच्छितो की सामाजिक कार्यात जो मी त्यांचा आपण सर्वांनी त्यांचं जीवन कार्य बघितलं. या ठिकाणी आज मला अभिमान आहे की आमच्या सर्वांच्या वरिष्ठ नेत्या सभागृहामध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, माननीय सुनेत्राताई दादाच्या बाजूला मी बसायचो सभागृहात. अजितदादाच्या मंत्रिमंडळाच्या बाजूला मी खुर्ची होती. आज अजितदादाची खुर्ची त्या ठिकाणी सुनेत्राताई सांभाळतात आहे. खऱ्या अर्थाने त्यांचा सहवास हा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मजबूतीकडे पुढे नेईल. आणि उपमुख्यमंत्री आहे त्या अजितदादाच्या सावली होत्या आणि आता बारामतीकरांच्या माऊली आहेत. यामुळे या ठिकाणी बारामतीकरांची माऊली या महाराष्ट्राला मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची पद्धती आहे अशी त्या ठिकाणी आपण त्यांना उद्देशून केलं तरी चालेल. या ठिकाणी मी देवेंद्रजी बोल त्यांना कोणाचे ऐकण्याचे कान आहे की मला माहिती नाही पण त्यांना मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश दिलाय की जर त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम ठेवली पाहिजे. महाराष्ट्राचे पूर्व उदाहरण आहेत की महाराष्ट्रात जेव्हा अशा अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या त्यावेळी राजकारण प्रत्येक घटनेमध्ये आणायची गरज नाही आहे. राजकारणात तुम्ही नंदुरबारच्या पार्टीने निवडणूक लढवू नये हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा त्या ठिकाणी मनातल्या भावना आहेत. आणि जर या भावनाचा अनादर कुणी केला तर मात्र त्यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. कारण अजितदादांनी महाराष्ट्राकरता संपूर्ण आयुष्य दिलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता हे आव्हान करताय काँग्रेसला की या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू नका. तुम्ही जर निवडणूक लढला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमचा जेवढा दारुण पराभव आतापर्यंत झाला नाही तेवढा दारुण पराभव बारामतीकर करतील. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चॅलेंज करायचं आहे काँग्रेसच्या नेत्यांना. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी चॅलेंज नाही करणार, मी त्यांना विनंती करतोय त्यांनी फॉर्म भरू नये. त्यांनी कुठं काय राजकारण करायचं ते करावं. पण अजितदादांचा जे काही संबंध काँग्रेसच्या नेत्याशी राहिले, अजितदादांचं 80% जीवन काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांनी आपल्या जीवनाचं कार्य सुरू केलं. अशा वेळी तुम्ही या सीटवर राजकारण करणार असाल, या सीटवर निवडणूक लढणार असाल यापेक्षा दुर्दैव नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना आहे की निवडणूक त्यांनी विड्रॉ करावी आणि माननीय सुनेत्राताईंना या ठिकाणी अनौपचारिक निवडून आणावं अशी विनंती मी काँग्रेसच्या नेत्यांना करतो. आणि खऱ्या अर्थाने माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद.